आजची देवशयनी एकादशी चुकवली तर वर्षभर वाट पाहावी लागू शकते. पण आज हे काही उपाय केले तर भगवान विष्णूंची विशेष कृपा लाभते, अशी श्रद्धा आहे. आजपासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. पण या काळात केलेली एक सेवा तुमचे जीवन बदलू शकते, असे शास्त्रात मानले जाते. श्री स्वामी समर्थ. आज देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी. आजपासून पवित्र चातुर्मासाची सुरुवात होते. हिंदू परंपरेनुसार भगवान श्री महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर 4 महिने योगनिद्रेत जातात. त्यामुळे हा काळ जप, तप, उपवास आणि भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी आपल्या कुलदैवतांची आणि भगवान श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा करा. त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करा. तसेच श्रीराम रक्षा भगवद्गीतेचा 15वा अध्याय किंवा गीतेची 18 नावे म्हणा. भगवान विष्णूंना 108 किंवा 1000 तुळशीपत्रे अर्पण करा. सुप्ते जगन्नाथे जगत्स्यूपान् भवेदिदं विबुध्येत्वयि बुध्येत तत्सर्व सचराचरम्. हा प्रार्थना मंत्र भक्तिभावाने म्हणा. भगवान श्री पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा 1 माळ जप करा. चातुर्मासातील विशेष सेवा. आजपासून कार्तिकी एकादशीपर्यंत रोज सकाळी देवघरासमोर 33 गोपद्ये रांगोळी काढा. याला गोपद्य व्रत म्हणतात. तुळस आणि पिंपळाची पूजा, प्रदक्षिणा आणि दीपदान करा. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता, भागवत आणि विष्णू पुराणाचे श्रवण किंवा पठण करा. श्रद्धेनुसार या सेवांमुळे आध्यात्मिक साधना दृढ होते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. जर तुम्ही आजचा उपवास आणि चातुर्मासाची सेवा करणार असाल, कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही देवशयनी एकादशीचे महत्त्व आणि चातुर्मासातील या सेवांची माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली.